अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेनामणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. चिराभ्यास संयोग सिद्धेर्बलाढ्य, बृहद्व्याघ्रशायी महांचांग देव. निरीक्षाग्र कुड्या गतवीत गर्व, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. क्वचित् तीर्थ यात्रामिषेणेति नीत्वा, स्वसंवेद्य तत्त्वन्न जानासि विष्णोः. यतः प्रेषित खेचरन्नामदेव, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना, मुक्ताबाई सर्वांना वंदन करून, सोपान मुक्ताबाई सर्वांना वंदन करून, त्याचप्रमाणे गोपाळकृष्णाला वंदन करून, आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया. प्रथम विष्णू सहस्रनाम, कालचे श्लोक 2 आहेत, ते कोणीतरी म्हणा. 40 आणि 41. म्हणू का ताई? हो म्हणा म्हणा म्हणा. 27वा. हा तुमच्यातलाच आहे. हा ठीक आहे म्हणा. तोच आहे ना, काल पण तेच झाले हो होते. हो 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 हो. असंख्येयो प्रमेयात्मा, विशिष्ट शिष्ट कृच्छुती, सिद्धार्थ सिद्ध संकल्प, सिद्धिदा सिद्धी साधन. बरोबर. फक्त संकल्पच थोडं म्हणायचं. संकल्प. हा म्हणजे पुढच्या विसर्गाचा उच्चार थोडा. ओके. वृषाही वृषभो विष्णुर, वृषपर्वा वृषोदरः, वर्धनो वर्धमानस्य, विविक्त श्रुती सागरा. मानश्च. मानश्च. श नाही, शला च पण आला पाहिजे. मानश्च.
वर्धनो वर्धमानश्च हां, चच अजून थोडा. ठीक आहे, श्रुतिसागरः. छान. आता पुढचा आपण 42 म्हणजे माझ्यातला आता तसा 42 हवा आहे, तुमच्या दृष्टीनं 29 असेल ना? 29 किंवा 42 हां तेच. म्हणजे हां, ते आता कसं आहे, पहिले श्लोक त्यात काउंट केलेत, पहिले 12-13, तर मग ते संख्या बदलते. सुभुजो दुर्धरो वाग्मी म्हणा. सुभुजो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुदो वसुः महेंद्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूपश् नैकरूप बृहद्रूपश् नैकरूप महेद्रूपश् बृहद्रूपश्. हां, शिपिविष्टः प्रकाशनः. प्रकाशनः. जो प्रच आहे ना तो जरा भार घ्यायचा असतो अगोदर. शिपिविष्ट प्रकाशनः. हां, प्रकाशनः. हां. आता सुभुजो, भुजा म्हणजे बाहू किंवा हात. ते कसे आहेत? सु म्हणजे अत्यंत चांगले किंवा बलवान. आता बघा, आपण म्हणतो माझ्या 2 हातांनी मी किती कामं करायची, मला अष्टभुजा करायला पाहिजे होतं. लोक बायका म्हणतात मी षोडशभुजा पाहिजे होती. जसं त्या देवीला इतके हात असतात तसे मला पाहिजे होते. पण 2 हातांनी सुद्धा खूप काम करता येतं. आता भगवंताला काही चतुर्भुजा आहेत, अमुक आहेत, ते जरी असलं तरी एवढ्या जगाचं रक्षण करायचं आहे, जगाचा सगळा व्यवहार करायचा आहे, म्हणून त्याला बाहू त्याचे बळकट हवेत, भुजा त्याच्या बळकट हव्यात. तर जो जगाचं रक्षण करण्यासाठी करणारे त्याचे जे हात आहेत किंवा भुजा आहेत, बाहू आहेत, ते अतिशय म्हणजे चांगले पण आहेत आणि बळकट पण आहेत. ज्याला ताकदवान म्हणू आपण, तसे आहेत. आता दुर्धर हा, तर ध्रू धातू आहे, धारण करणे. दुस म्हणजे अवघड. तर एखाद्याला सहन करण्यासाठी थोडीशी ताकद लागते. पण इथं काय म्हटलंय की त्याला जर आपण हृदयात धारण करायचं ठरवलं तर ते अतिशय कठीण असतं. इतक्या सहजासहजी तो आपल्याला भेटू शकत नाही. दुर्धर हा म्हणजे ज्याला धारण करणं हे कठीण आहे. तो आपल्या सगळ्यांना धारण करू शकतो, पण आपण त्याला करणं इतकं सोपं नाही आहे. म्हणजे तो भक्तीनं प्राप्त होतो. आत्ताच आता त्या शुभदाताईंनी दासबोधातली सगळी उदाहरणं सांगली, सगळे संत सांगितले की सगळ्या संतांनी ह्या भगवंताला अगदी जिंकून घेतलेलं असतं. त्यामुळे त्यांना तो धारण करणं शक्य होतं. पण आपल्यासारख्या सामान्यांना अजून विचलित असतो आपण, देव भेटेल का नाही, खरं आहे की नाही, अविश्वास असतो. त्यामुळं पण सगळ्यांना त्याला धारण करणं इतकं सोपं नाही. वाग्मी, वाक म्हणजे वाणी. आता ज्यानं वाणीवर विजय मिळवलेला असतो किंवा जो सुंदर बोलणारा आहे त्याला वाग्मी म्हणतात. उत्कृष्ट वाणी असणारा. बघा ना, अगदी ध्रुवबाळापासून आता काल परवा ताईंनी सांगितलं तसं वामन अवतार घ्या, सगळे जेवढे अवतार झाले त्या सगळ्यांशी त्यांचा संवाद जो झालेला आहे भक्तांशी, तो अतिशय सुंदर असा झालेला आहे. कुणाला तो असं दुखवेल असं बोलत नाही. त्यामुळं उत्कृष्ट वाणी असणं हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आहे आणि ते भगवंताचं आहे. आता त्याची वाणी म्हणजे वेदवाणी, सगळी वेदांची वाणी ही त्याची वाणी आहे आणि ती ज्याच्याजवळ आहे असा तो वाग्मी. आता महेंद्र, आपल्याला माहिती आहे की विष्णू हा इंद्राचा लहान भाऊ आहे. पण महेंद्र याला का म्हटलं की तो या सृष्टीचं सगळं चालनवालन करतो. त्यामुळे इंद्राचाही इंद्रापेक्षाही श्रेष्ठ म्हणून त्याला महेंद्र म्हटलं जातं. किंवा वसुद, द म्हणजे देणारा, आपण कालच पाहिलेलं आहे. तर द म्हणजे देणारा, अर्थात काय देतो? वसू म्हणजे संपत्ती. सगळ्या प्रकारची संपत्ती तो आपल्याला देत असतो. आपण काउंट करत नाही, पण जन्माला आल्यापासून गुणांची संपत्ती आहे, धनाची आहे. आपल्याला आता आपण घरं करतो, गाड्या करतो, सगळे म्हणतात ना की इतकी सगळी संपत्ती आम्ही मिळवली.
तर मग काल म्हणलं तसं आमचे ते समोरचे म्हातारे बाबा ते म्हणाले माझी किती घरं झाली काय सांगू तुम्हाला. 16 का 32 एकर जमीन आहे, त्याच्यात मोठं घर बांधून ठेवलेलं आहे. इथे एक आहे, मुंबईला एक आहे, अजून आमच्या गावी एक आहे, काय काय सांगतात लोक. तर ही सगळी संपत्ती देतो तो. आणि आपल्यालाही जी जी मिळाली ती भरपूरच असते, आपल्या दृष्टीनं भरपूर असते. म्हणून वसुद म्हटलेलं आहे. आणि पुन्हा वसू असा शब्द आहे वापरलेला. वसू म्हणजे संपत्ती. तो साक्षात संपत्ती स्वरूपच आहे. काल जसं धर्मस्वरूप पाहिलं होतं तसं संपत्ती स्वरूप पण आहे. किंवा अजून त्याचं एक विशेषण सांगितलेलं आहे की तो अंतरिक्षात राहतो, वायू स्वरूपात राहतो, म्हणूनही त्याला वसू असं म्हणलेलं आहे. आणि पुढं नैक रूपहा, न एक रूपहा. संधी सोडून पाहिलं तर काय होईल, न म्हणजे नाही. त्याचं एकच रूप आहे का हो, नाही. किती रूपात तो प्रगट झालेला आहे. आपण तसे तर 24 अवतार पाहिले भागवतामध्ये, पण अजूनही प्रत्येकाच्या देहामध्ये तो राहतोच आहे. म्हणून त्याची सगळी रूपं ही विविध आहेत. तो अनेक रूपी आहे. आता नैकमध्ये न एक रूप हा आणि पुढं म्हणले बृहद रूप हा. दोन्ही रूपाच्या दृष्टीनं चाललेले विशेषण आहेत. आता बृहत म्हणजे मोठी, महान. जसं कालच्या ह्याच्यात वामनाचं मोठं रूप होतं, किंवा आपण 11व्या अध्यायात बघतो की तो विश्वरूप त्याचं खूप मोठं आहे. पुरुष सूक्तामध्ये सुद्धा त्याचं मोठंच रूप वर्णन केलेलं आहे. तो मोठाच आहे. म्हणून बृहत म्हणजे मोठा, ज्याचं मोठं रूप आहे किंवा महान रूपं आहेत. अर्थात एकच नाही आहे, अनेक आहेत रूपं. त्यामुळे तो अनेक रूपं असलेला, विश्वरूप असलेला असा आहे. म्हणजे अनेक आहेत ते नैकमध्ये घ्यायचं आणि बृहतमध्ये मोठं असं घ्यायचं, महान घ्यायचं. आता शिपी विष्ट हा. शिपी म्हणजे पशु आणि विष्ट म्हणजे त्या रूपाने. तर यज्ञामध्ये हा पशुच्या रूपाने राहतो. तो कसा राहतो माहिती आहे सगळ्यांना. तो सोमयाग वगैरे असला की त्या पशुला तिथं आणलं जातं. पशुला आधी बांधून ठेवलेलं असतं. मग जो पशु आहे तो काही असा खरा पशु अशा रूपात नाही धरला जात. हा भगवंताच्या रूपात, म्हणजे पशुच्या रूपात हा भगवंत असतो. आणि शिपयहा पशवहा, शिपयहा म्हणजे पशुच. तेषु विशती इति प्रतितिष्ठती यज्ञरूपेण इति शिपीविष्ट. म्हणजे जो पशुच्या रूपानं यज्ञाच्या ठिकाणी राहत असतो, किंवा यज्ञमूर्ती असंही त्याला म्हटले, तर असा तो शिपीविष्ट. आणि प्रकाशन हा सगळ्यांना प्रकाशित करणारा. एखादा अंधारात राहत असेल, एखादा गरीब असेल, कुठेतरी झोपडीत राहत असेल, जसा सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो तसंच आपण सर्वांना प्रकाशित करणारा, म्हणून त्याला प्रकाशन. आपण म्हणतो अमक्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. प्रकाशन केलं म्हणजे उजेडात आणलं, लोकांपर्यंत पोहोचवलं. तसं हा सगळ्यांपर्यंत पोहोचतो, सगळ्यांना उजेडात आणतो, सगळ्यांना प्रकाश देतो, म्हणून प्रकाशन हा. सगळी विशेषणं ही त्याच्या गुणांची आणि शक्तीची, बुद्धीची, अशी सगळी विशेषणं आहेत. आता पुढचा श्लोक आहे तो म्हणूया. ओजस्तेजो द्युतिधर, प्रकाशात्मा प्रतापनः, रुद्धस्पष्टाक्षरो मंत्रश, चंद्रांशुर्भास्करो द्युतिः, भास्करद्युतिः, भास्करत असा थोडा दचा उच्चार आधी घ्यायचा आणि मग द्युती. म्हणजे तो आघात जो आहे ना, ह्या जोडाक्षराचे आघात घ्यायचे असतात. भास्करच नाही, भास्करत द्युतिः. स नाही घ्यायचा हो, इथे स कुठं आहे. द्युतीमध्ये द आहे ना, द घ्यायचा. भास्करत द घ्यायचा. जिथं आता बघा प्रकाशात्मा तिथं विसर्ग नाही आहे, पण धर तिथे स नाही घ्यायचा, प्र आहे पुढे, तर म्हणून पचा बार घ्यायचा. ओजस तेजो द्युतिधर
थोडा प फचा मध्य घ्यायचा असतो. द्युती धर. तसं आता इथे भास करत. आता आलं लक्षात? पुढे बघा. आलं. हां, तसं रुद्धस. तिथं स आहे, स्पष्टमधला स आलाय म्हणून तिथं रुद्धस. सोपा नियम लक्षात ठेवायचा. विसर्गाच्या पुढे जे अक्षर असेल ते अर्ध म्हणायचं, कारण ते अजून व्याकरणाच्या नियमानुसार दुसरं त्याच्या पुढचं अक्षर घ्यायचं असतं. म्हणजे प असेल तर प फ, स असेल तर सच असतो. पण असे साधारण नियम आहेत, पण आपण निदान त्याचा थोडा भार घेतला पाहिजे, आघात घेतला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आता बघा ओजस. इथं एकेका शब्दात म्हणजे एका संधियुक्त समासात किती शब्द आहेत? ओजः, तेजः आणि द्युतिधर. पण तो सगळा एकच शब्द मानलाय बरं का, ते एकच विशेषण मानलं. ओजस तेजो द्युतिधर. ओज हा एक 7वा म्हणजे 8वा धातू मानलेला आहे तसा आयुर्वेदामध्ये, की आपण रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू आपल्या शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात, वाढीसाठी आवश्यक असतात. पण आपल्या शरीरावर एकूण या सगळ्याचा जो प्रभाव असतो, ते जर धातू सगळे व्यवस्थित असतील तर ओज नावाचा धातू मानलेला आहे. आणि ज्या वेळेला बघा, म्हणजे आता ते आयुर्वेदाचं सांगायची काही गरज नाही, पण मला आपलं आठवतं आहे म्हणून सांगते, की ज्या वेळेला एखादी माता ही गर्भवती असते आणि 8व्या महिन्यामध्ये हा जो ओज धातू आहे हा असा लवचिक असतो. कधी तो बाळाकडे जातो जास्ती प्रमाणात आणि कधी कधी आईकडे येतो. आईकडे आला की आई तेजस्वी दिसते आणि बाळाकडे गेला तर बाळ तेजस्वी होतं. म्हणून हा जो ओज धातू आहे हा भगवंताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून सामर्थ्य, जे सामर्थ्य येतं ना आपल्या बुद्धीमध्ये येतं, डोळ्यामध्ये येतं, चमक असते, तर ते सगळं ओज असतो. म्हणून सामर्थ्य आहे, ओज आहे. पुढं म्हणले तेज आहे. आता तेज हा पुन्हा एक वेगळा, बुद्धीचं तेज म्हणतो आपण. चमक ती सुद्धा माणसाच्या चेहऱ्यावर, डोळ्यामध्ये दिसत असते. आता तेजाचा अर्थ शौर्य असा पण घेतात, की माणूस जर असा घाबरट असेल तर त्याचा चेहरा लगेच असा थोडा डोळे त्याचे घाबरलेले दिसतात. पण शौर्य असेल, पक्का असेल, धीट असेल तर त्याच्या ठिकाणी तेज अगदी, तो काही कोणाकडे अशी खाली मान घालणार नाही, डोळे खाली करणार नाही, मिचकवणार नाही किंवा असं होणार नाही. पण देव तर तसं आहे की सगळ्या गुणांनी संपन्न आहे. म्हणून त्याच्याकडं ओज पण आहे, तेज पण आहे आणि द्युती. द्युती म्हणजे पण पुन्हा प्रकाशच. सगळंच ओज, तेज आणि द्युती हे तिन्ही जवळजवळचेच साधारण आहेत. तर ओज हा म्हणजे प्राणबलम, ओज हा म्हणजे प्राणबलम, तेज हा म्हणजे शौर्यादय गुण हा, आणि द्युती म्हणजे दीप्ती. पुन्हा ते एक तेज वेगळंच असतं. ता हा धारयती ती ओजस तेजो द्युतिधरा. तिन्ही गोष्टी तो बाळगतो किंवा त्याच्या ठिकाणी असतात. म्हणून तो ओज, तेज, द्युतिधर म्हणजे हे सगळं धारण करणारा आहे. ओज, तेज आणि द्युती हे धारण करतो. पुढे प्रकाशात्मा. मगाशी प्रकाश शब्द गेलेलाच आहे. आता प्रकाश हेच ज्याचं स्वरूप आहे किंवा प्रकाश हाच ज्याचा आत्मा आहे, चैतन्यरूपी, तो प्रकाशात्मा. आता प्रतापन हा, तो ताप देतो. कुणाच्या रूपाने? सूर्याच्या रूपाने. सूर्याच्या रूपाने सर्वांना ताप मिळणार आहे. आपल्या शरीरामध्ये पण त्याचा ताप असतोच. जो हे आहे ना, अग्नी जे आहेत त्याच्यातले 7 अग्नी आयुर्वेदानं मानलेत. सगळे काही सांगायला नको. पण आपल्या अन्नाचं पचन करणारा जो आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. तर तो सूर्यरूपानं किंवा तेज रूपानं सगळ्यांना तापवतो. आपल्या शरीरातही असतो. तर रुद्ध हा, रुद्ध म्हणजे समृद्धीने युक्त. पण त्याची समृद्धी कसली आहे? घरदार, पैसा, अडकात, दागदागिन्याची नाही आहे. तर धर्म, ज्ञान आणि वैराग्य या सगळ्या प्रकारची समृद्धी त्याच्याजवळ असते.
झालं. परत ह्याचं सुरू झालं. आणि स्पष्टाक्षर म्हणजे ज्याचं अक्षरत्व स्पष्ट आहे. आता ओंकार आहे त्याचं ओळखीचं अक्षर आहे किंवा शब्द आहे आणि ओंकार रूपी अक्षरातून जो व्यक्त होतो त्याला स्पष्टाक्षर म्हटलं. मंत्र मंत्ररूप आहे तो. वेदांचे सगळे मंत्र आहेत आणि त्या मंत्रातून त्याचं रूप प्रगट होत असतं. मंत्र स्वरूपी असणारा असा तो. पुन्हा चंद्रांशू, मग अशी सूर्याचा उल्लेख केला, आता इथे चंद्रांशू, चंद्र आणि अंशू म्हणजे किरण. मग चंद्राच्या किरणांप्रमाणे जो आल्हाददायक असतो. सूर्य ताप देतो, पण चंद्र जो आहे तो शांतता किंवा शीतल, आपल्याला आनंद देणारा असा असतो. जे संसाररूपी अग्नीनं जे तप्त झालेले आहेत त्यांना चंद्राची शीतलता मिळाली की ते शांत होतात. आणि भास्कर द्युती ही दोघांचं उल्लेख. चंद्र आला की सूर्य आलाच पाहिजे. भास्कर म्हणजे सूर्य, तर सूर्याच्या तेजाप्रमाणे तेज असणारा. आता मगाशी ओजस तेजस द्युतीधर, एकदा तेज शब्द आला आहे पण इथे द्युती वापरला. द्युती म्हणजे पुन्हा चमक किंवा तेज. सूर्याप्रमाणे ज्याचं तेज आहे असा तो भास्कर द्युती ही. अशी साधारण प्रत्येकाच्यामध्ये 8 किंवा 9 अक्षर म्हणजे शब्द असतात किंवा विशेषणं असतात. आता हे 2 श्लोक झालेले आहेत आज आपले. याच्याप्रमाणे 42-43 लक्षात ठेवा आणि उद्याला ते म्हणा. जरा नवीन नवीन लोकांनी म्हणावेत ना. आता इथं काही हँडरेज वगैरे येत नाहीत, त्यामुळं तुम्ही म्हणा असं म्हणायची हे नाही पडत. पण सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं. आता बघता बघता आपले 43 श्लोक झालेले आहेत. उद्याला 44-45 घेऊ. नाही, आता उद्या नाहीच, नाही का, सोमवारी. रविवारी पुन्हा रामायण आहे बरं का, सगळ्यांनी लक्ष